ती जागा वक्फ बोर्डाची नाही, आमच्या अशिलाची नाहक बदनामी. ॲडव्होकेट अकबर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती. जालना शहरातील आफरीन अशफाक कुरेशी यांच्यावर वक्फ बोर्डाची जागा हडप केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र हे आरोप बिनबुडाचे असून अशा पद्धतीने समाजात बदनामी करणाऱ्या विरोधात आता अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती अशफाक पटेल यांचे वकील ॲडव्होकेट अकबर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जालना शहरातील दर्गा हजरत जानुला शाह बाबुला शाह येथील उपाध्यक्ष परवेज आलम जियाउद्दीन यांनी मंगळ बाजार येथील जागा प्रकरणात आफरीन अशफाक कुरेशी यांच्यावर जागा हडपल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात प्रसिद्धी माध्यमात बातम्या आल्यानंतर ॲडव्होकेट अकबर शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आफरीन अशफाक कुरेशी यांच्या वतीने खुलासा केलाय. या प्रकरणात उल्लेख केलेली मिळकत ही खाजगी असून ती जागा वक्फ बोर्डाची नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा इशारा देखील यावेळी ॲडव्होकेट अकबर शेख यांनी दिलाय. या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट अकबर शेख, खालेद कुरेशी, नासेर पटेल, अशफाक पटेल आदींची उपस्थिती होती. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण आहे त्याबद्दल पण तुम्हाला विनम्र अभिनंदन. आपल्याला जालना जिल्ह्यातील सर्व बाबी ह्या माहीत आहे. या बाबीमुळे प्रस्तुत मंगळ बाजार येथील एका घराचा विषय जो यापूर्वी परवेज आलम यांनी एका बाईटद्वारे आपणास दिला होता त्याबद्दल मी सविस्तर आफरीन अशफाक कुरेशी यांच्या वतीने जबाब द्यायला तयार आहे. खुलासा हे आहे की परवेज आलम ज्या व्यक्तीने यापूर्वी बाईटद्वारे कळवण्यात येते ही मिळकत जी आहे वर्क प्रॉपर्टी आहे, परंतु वर्क प्रॉपर्टी असल्याबद्दलचा कोणताही पुरावा परवेज आलमकडे नाही. तसेच परवेज आलम यांनी न्यायालयात दाद मागितली आहे. जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत अशा भडकाऊ बाईटने किंवा लोकांवर दबाव आणण्यासाठी किंवा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी ती बाईट देण्यात आलेली आहे. वस्तुस्थिती त्यांना माहीत असताना देखील त्यांनी जाणून बुजून हेतू पुरस्कार हे सगळं बाईट आपल्याकडे दिलेलं आहे. याची सहनिशा करण्यासाठी आम्ही तुम्हाला आफरीन अशफाक कुरेशी हे सर्व कागदपत्रे आपल्याला देत आहे. आपण याचा अभ्यास करावा, कारण की याच्यात कळण की न्यायालयाने मंगळ बाजार जी आहे ती 1971ला वक्फ प्रॉपर्टी नसल्याचे जाहीर केलेलं आहे. या न्यायालयाच्या निर्णयानुसार अद्याप तो कोणी म्हणजे मुजावर असो, खुद्दाम कमिटी असो या परवेज आलम सारखे कोणी पदसिद्ध तथाकथित पदसिद्ध अधिकारी संबोधण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी पाहायला पाहिजे. त्यांच्याकडे ते कॉपी मिळेल. आणि वस्तुस्थिती अशी आहे की वक्फ बोर्ड हा या सर्व मिळकतीचा निगराणीकार आहे. ते केअरटेकर असल्या देखील त्यांनी परवेज आलमला वक्फ मिळकत केवढी आहे याच्याबद्दल पण पत्रव्यवहार केलेला आहे. ते पत्रव्यवहार आपल्याकडे दिलेले आहे. की त्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 4491 जी आहे ती फक्त 25.2 चौरस मीटर असल्याचे सांगितले. ही बाब ते आत्ताची आहे, 2025 आहे, 6/11/2025 ते पत्र त्यांच्याकडे असेल. पण ह्या सर्व बाबी त्यांनी आपल्याकडून लपवलेल्या आहेत. त्यामुळं हा जाहीर खुलासा करणे अनिवार्य झालेला आहे. कारण एक पडदानशीन म्हणजे एक स्त्री जी आहे मुस्लिम कायद्यानं पडदानशीन असल्यामुळं ती बाहेर येऊन आपल्याला सांगू शकते. त्यामुळे तिनं मला जो अधिकार दिला तिची जे बाजू आहे ती कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मी आपल्याला ही बॅट काय कायदेशीर इशारा देणार तुम्ही यापुढे? यापुढे ह्या लोकांविरुद्ध आम्ही डिफेमेशन म्हणजे बदनामीचा जो दावा आहे तो करणार आहे. मानहानीचा, बदनामीचा 1.5 कोटीचा करणार आहे. नाव सांगा. कोणाचं? तुमचं नाव. मी ॲडव्होकेट अकबर शेख,